सन्माननीय नेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी ही मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, याची मला जाणीव आहे. आपण जसं म्हणालात की अनेक दशकांच्या या जिल्हा बँकेच्या काळामध्ये पहिल्यांदाच महिला म्हणून ही संधी मला मिळालेली आहे आणि सर्वांचं मार्गदर्शन घेऊन आदरणीय खासदार माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर साहेबांनी अनेक वर्ष संचालक म्हणून काम केलेलं आहे, अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. स्वतः चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन आहे. प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांसारखे सिनियर संचालक आमच्या मंडळामध्ये आहेत आणि अनेक आमदारांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे एक चांगली टीम ही अशोकरावजी चव्हाण साहेबांनी बँकेवर पाठवलेली आहे आणि या सर्व टीमच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीचं काम होईल. आमचे सीईओ अजय कदम सर आहेत, त्यांचा दांडगा अनुभव या बँकेच्या प्रशासनामध्ये आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ज्या काही बँकेच्या अडचणी आहेत, कामकाज त्यांच्याकडून समजून घेऊन या अडचणींना राज्यस्तरावर आणि केंद्र स्तरावर पाठपुरावा करून बँकेला सुस्थितीमध्ये आणि शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी जास्तीत जास्त काम कसं करता येईल हाच आमचा प्रयत्न राहील. आर्थिकदृष्ट्या बँक सक्षम होण्यासाठी काय उपाययोजना म्हणजे पहिल्या टप्प्यात काय? मला वाटतं आजच लगेच आमचा प्लॅन असा काही ठरणार नाही. आम्ही सर्वजण बसून माननीय अध्यक्ष तुषारजी राठोड साहेब आहेत, मी आहे, सीईओ आहे आणि आम्ही सगळे संचालक मंडळ एक चांगला 5 पॉइंट प्लॅन म्हणा असं काहीतरी एक आम्हाला आखावा लागेल आणि मग येणाऱ्या 5 वर्षांच्या काळात त्या प्लॅनच्या माध्यमातून आपल्याला एक एक टप्पा पार करत जावं लागेल. असा प्लॅन आम्ही सर्व तयार करून मग आम्ही तुमच्याशी बोलू. 4 ते 5 साखर अशा आहेत जवळजवळ 100 कोटी रुपये त्यांच्याकडे बंद पडलेले त्याच्यासाठी काय आहे का? निश्चितपणे जसं मी म्हणलं की आजच आम्ही हा पदभार स्वीकारलेला आहे. बसून आम्हाला चर्चा करावी लागेल. आज राज्यातलं सरकार आहे, केंद्रातलं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे आम्हाला जिथे आवश्यक